नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे. आजचा आपला पॉडकास्टचा विषय आहे MST CET परीक्षेबाबत संपूर्ण मार्गदर्शन. इयत्ता 10वी नंतर सायन्स स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेणारे जवळजवळ सगळे विद्यार्थी पुढे जाऊन MST CET ची एक्झाम देतात. परंतु ही एक्झाम देण्यापूर्वी किंवा त्याची तयारी सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्याची संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. म्हणूनच MST CET परीक्षेबाबत संपूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत द्रोणाचार्य अकॅडमीचे डायरेक्टर व शिक्षण तज्ञ डॉक्टर अतुल गरगडे सर. सर नमस्कार. नमस्कार. MST CET परीक्षेबाबत संपूर्ण मार्गदर्शन या पॉडकास्ट मध्ये मी आपलं स्वागत करतो. सर, आजचा पहिला व बेसिक प्रश्न असा आहे की MST CET म्हणजे काय आणि ही एक्झाम कशासाठी दिली जाते बरं? MST CET म्हणजे महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही एक स्टेट लेवलची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे जी CET सेल कंडक्ट करते. आता ही एक्झाम कुणी दिली पाहिजे किंवा कोणते विद्यार्थी देतात, तर ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर किंवा ऍग्रिकल्चर फील्डमध्ये करिअर करायचंय अशा विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्ड परीक्षेनंतर ही एक्झाम देणं कंपल्सरी आहे. सर, ही CET ची एक्झाम देण्यासाठी विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट ग्रुप कोणता असणं आवश्यक आहे? दोन्ही ग्रुप ठेवून विद्यार्थ्यांना CET एक्झाम देता येते. आता ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर फील्डमध्ये करिअर करायचंय अशा विद्यार्थ्यांना एक ग्रुप ठेवणं कंपल्सरी आहे. एक ग्रुप म्हणजे काय, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. आता पुढे ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी फील्डमध्ये करिअर करायचंय अशा विद्यार्थ्यांना आयदर A किंवा B ग्रुप ठेवून एक्झाम देता येते. पुढे जाऊन ज्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चर फील्डमध्ये करिअर करायचंय अशा विद्यार्थ्यांना कंपल्सरी B ग्रुप ठेवूनच एक्झाम द्यावी लागते. ओके. म्हणजे विद्यार्थ्यांना A ग्रुप ठेवून CET एक्झाम देता येते आणि B ग्रुप ठेवून CET एक्झाम देता येते. सर, या CET एक्झामचा सिलेबस काय आहे नेमका? सिलेबस बद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्या 11वी 12वी स्टेट बोर्डचा कम्प्लीट सिलेबस हा CET एक्झामसाठी ऍप्लिकेबल आहे. मग जो CETचा पेपर असतो त्या CETच्या पेपरमध्ये 20% क्वेश्चन हे 11वीतून येतात आणि 80% क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबस मधून येतात. म्हणजे हा साधारण पॅटर्न 80-20 आहे. 80% फ्रॉम 12th अँड 20% फ्रॉम 11th स्टँडर्ड. ओके. म्हणजे 12वीला जरा जास्त महत्व आहे CET. 12वीचं वेटेज जास्तच आहे, 11वीचं कम्पॅरेटिव्हली थोडं कमी आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की या CET एक्झामचा पॅटर्न काय आहे? सर्वप्रथम आपण A ग्रुप वाल्यांबद्दल बोलूया की ज्यांनी 11वी 12वी मध्ये A ग्रुप ठेवला आहे, म्हणजे PCM ठेवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी PCM ठेवलेला आहे आणि त्यांना पुढे जाऊन CET एक्झाम द्यायची त्यांच्यासाठी फिजिक्सचे टोटल 50 MCQ असतात, 50, केमिस्ट्रीचे 50 MCQ आणि मॅथमॅटिक्सचेही 50 MCQ असतात. परंतु याच्यामध्ये गंमत अशी आहे की फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एक MCQ कॅरी करतो 1 मार्क, परंतु मॅथमॅटिक्सचा एक MCQ कॅरी करतो 2 मार्क्स. तर आपण या सगळ्यांची टोटल केली तर PCM ग्रुप वाल्यांची CET एक्झाम होते 200 मार्क्सची. आता आपण डिस्कस करूया PCB ग्रुप वाल्यांबद्दल की ज्या विद्यार्थ्यांनी 11वी 12वी मध्ये PCB ग्रुप ठेवलेला आहे आणि पुढे जाऊन त्यांना CET एक्झाम द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं की त्यांचे फिजिक्सचे टोटल 50 MCQ असतात, केमिस्ट्रीचे 50 MCQ असतात आणि बायोलॉजीचे 100 MCQ असतात. आणि या एक्झाम मध्ये प्रत्येक MCQ कॅरी करतो 1 मार्क. मग तुम्ही या सगळ्या सब्जेक्टच्या सगळ्या MCQची जर टोटल केली तर या एक्झामचं वेटेज होतं 200 मार्क्स. ती A ची असो किंवा B ची. म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांनी A ग्रुप ठेवून CET दिली किंवा B ग्रुप ठेवून CET दिली तरी या एक्झामचं वेटेज हे 200 मार्क्सच आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात की त्यांना MST CET आणि JEE NEET या परीक्षांमधला फरक करणं थोडं अवघड जातं. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की या परीक्षांमध्ये काय फरक आहे? विद्यार्थ्यांनी या बाबतीत गोंधळ करण्याची बिलकुल गरज नाहीये. MST CET ही एक स्टेट लेवलची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि JEE NEET ह्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना स्टेट लेवलच्या गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचंय अशा लोकांना CET देणं गरजेचं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, मग ते IIIT असेल, NIT असेल, IIT असेल किंवा एम्स असेल, अशा इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्टुडंटला, विद्यार्थ्यांना JEE किंवा NEET एक्झाम द्यावी लागते. त्याच्यामुळे गोंधळ करायची बिलकुल गरज नाहीये.
विद्यार्थ्यांनी आपलं टार्गेट ठरवावं की आपल्याला स्टेट लेवल पर्यंत राहायचंय की आपल्याला नॅशनल लेवल पर्यंत पोहोचायचंय. त्याप्रमाणे त्यांनी त्यांची एक्झाम सिलेक्ट करावी. ओके सर, थोडासा वेगळा क्वेश्चन आहे आणि तो असा आहे की निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय असतं आणि हे सीईटी एक्झाम मध्ये लागू असतं का बरं? आता निगेटिव्ह एक्झाम काय आपण प्रथम जाणून घेऊया की आपण एक्झाम मध्ये एखादा क्वेश्चन अटेम्प्ट केला आणि त्या क्वेश्चनचं आन्सर जर आपलं चुकलं तर त्या चुकीच्या आन्सरचे मार्क्स कट होतात. यालाच म्हणतात निगेटिव्ह मार्किंग. आणि आपली सीईटी एक्झाम ही स्टेट लेवलची एक्झाम आहे. आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक्झाम कंडक्ट करत असतं. तर ह्या स्टेट लेवलच्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे जेई नीट मध्ये जी मुलांना भीती असते की मी एखादा क्वेश्चन अटेम्प्ट केला आणि तो चुकला तर माझे हातचे मार्क्स जाऊ शकतात, ती भीती सीईटी मध्ये नाहीये. त्यामुळे मुलं रिलॅक्स मध्ये सीईटी एक्झाम देऊ शकतात किंवा सीईटी मध्ये ते 100% अटेम्प्ट करून घरी येऊ शकतात. म्हणजे कोणतीही रिस्क ते घेऊ शकतात त्या ठिकाणी एक्झाम. म्हणजे एखाद्या क्वेश्चनचा आन्सर माहिती असेल किंवा नसेल तरी ते अटेम्प्ट करू शकतात, कारण तिथे रिस्क नाहीये, कोणताही लॉस नाही. सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की ही सीईटीची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जे विद्यार्थी 12वी नंतर सीईटी एक्झाम कडे गांभीर्याने बघतायत किंवा ज्यांना ही एक्झाम सिरियसली द्यायची अशा विद्यार्थ्यांसाठी 2024 साली म्हणजे आता लास्ट इयरला साधारण 5.7 लाख विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटीची एक्झाम आपल्या महाराष्ट्रामधून दिली होती. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जो आकडा आहे तो दरवर्षी वाढतच चाललेला आहे. म्हणजे काय, तर या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं कॉम्पिटिशन दरवर्षी वाढत चाललं आहे. मग अशा केसमध्ये विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? तर अशा केसमध्ये विद्यार्थ्यांनी या परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेतली पाहिजे. आणि जेव्हा आपण 11वी मध्ये ऍडमिशन घेतो तेव्हा 11वीच्या पहिल्या दिवसापासून या सीईटी एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे. समजा विद्यार्थ्यांना या एक्झामची डिटेलमध्ये माहिती हवी असेल किंवा विद्यार्थ्यांना कोचिंग हवं असेल तर विद्यार्थ्यांनी द्रोणाचार्य अकॅडमी पनवेल किंवा द्रोणाचार्य अकॅडमी बारामतीला जरूर व्हिजिट द्यावी. या व्हिजिटमध्ये या एक्झाम विषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून घ्यावी आणि आवश्यकता असेल तर कोचिंगही घ्यावं असं मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करेन. तर सर्व विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी भविष्यामध्ये सीईटी एक्झामचं प्रिपरेशन करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना मी ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. धन्यवाद.